हॅलो गाईज, तर तुमच्या सगळ्यांचं वेलकम माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आत्ता मी कॉलेजला जाते आणि हा व्लॉग शूट करते. तुम्ही बघू शकता PMPLमध्ये खूप गर्दी आहे. आत्ताच आम्ही बसमध्ये बसलो आणि तर खूप जास्त ट्रॅफिक माझ्यासोबत श्रावणी बसली आहे. आम्ही फाट्यावर उतरलो आणि तो खूप जास्त चिकचिक येऊन आता आम्ही रिक्षाने चाललो. आज आम्हाला जायला लेट झालं आहे. माझ्यासोबत श्रावणी आणि दीपल आहे. पुढे श्रावणी बसली, दीपल बसली. दीपल बघ ना, बघ. रिक्षा चालू करायला आम्हाला तिला मांडीवर घेऊन बसावं लागते. मला तिच्याकडून मी पैसे घेणार गाईच, नाही दिलं तर बघा. दीपल बघ जरा मोबाईलमध्ये बघ. शेवटचा पेपर म्हणून आधीच लेट झालंय म्हणून आम्ही असं बसलोय. श्रावणीचं काय मस्त मागं बसते चिमटी. हे दीपल पडशील बरं, सांभाळून बस. रिक्षावरून पुढचा नजारा समोरून बस येते. साईडला बसलो तर त्या दीपलची हालत झालेली आहे आणि हिने त्या गाडीवाल्याला एवढ्या शिव्या दिल्यात नाही. मी रेकॉर्ड नाही करू शकले कारण घरवाले लोक देखते भाई. पूर्ण चिक्कल झालंय गाई. पण दीपलनी पण लय काढली आहे त्या बाई त्या माणसाची, लय म्हणजे लय. आता दीपल म्हणते काय राव, पेपरलाच आले कशाला, ताजेच लेट, मग त्यातल्या त्यात रिक्षा ते पण लेट, सगळंच लेट आज है ना दीपल. आम्ही आलेलो आहे, सगळे लोक पेपरला गेले, थोडीशीच लोक बाहेर आहेत. आम्हाला आधीच लेट झालं, आता आम्ही पण पटपट पेपरला जातो. दीपलची अवस्था बघवत नाहीये, पण काय करावं आता, जावं लागेल. नाही तर माझं पण पॅन्टला साईडला थोडंसं पाणी उडलं गाईच. श्रावणी वाचली, हिला आम्ही भिजवणार आहे थोड्या वेळाने, ब्लॉगमध्ये घेतो आम्ही कारण शेवटचा पेपर आहे ना, मग भिजवायला तर काय का नाही. पेपर झालाय आणि श्रावणी पाणी भरतीये. फिल्टरचं पाणी आहे टोटल, आमच्या कॉलेजमध्ये फिल्टरचं पाणी भेटतं. आता आम्ही जातोय गाईज, आता खाली जातो. रोहित दादा पण खाली गेलाय, दीपल पण खालीच असं, शोधावं लागेल सगळ्याला. पेपर एकदम मस्त गेला. तुला कसा गेला? एक नंबर पेपर होता गाईज आजचा, खूप सोपा होता आणि लास्ट होता. सगळं तुम्ही निघाल का आज संपला. आता आम्ही थर्ड इयरला जाणार आहे गाईज, सेकंड इयर संपला आमचं. चला तर ब्लॉग कंटिन्यू करू. बट बाहेर आहे ना खूप जास्त असं पाऊस येत आहे गाईज, तुम्ही बघू शकता. मी सेकंड फ्लोअरवरून तुम्हाला खालचा फ्लोअर दाखवते. किती पाऊस येत आहे इथे यार. आता मी घरी कधी जाईन काय नाही. इथं किती जास्त पाऊस येत आहे गाईज. आता आम्ही घरी कसं जाणार आहे आम्हालाच माहिती. खूप जास्त हवा मारत आहे आणि खूप जास्त पाणी येत आहे गाईज. इथं काही खरं नाही आज आमचं जायला. बाहेर जरी जायचं म्हटलं तरी खूप जास्त पाऊस येतोय. आता आम्ही थोडा वेळ थांबतो, मग फाट्यावर जातो आणि त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करतो. दीपल पण आलेली आहे गाईज, तुम्ही बघू शकता गाईज. हाच तो पोरगा आहे ज्याने मला आताच सांगितलं माझा व्हिडिओ काढ, पण त्याला मी आता काढलेला पण आहे व्हिडिओमध्ये. मग काय कर, मी आज लाईक कॉपी केलं. कौन है ये लोग, कहां से आते हैं? एडिटिंग मध्ये कट नाही करू शकत. हा करू शकते. समझ रहे हो आप, समझ रहे हो. चल बाय बाय. अरे बापरे. दिसत नाही काय तिला बिना चष्म्याचं, आणि हिला पण दिसत नाही, मला दिसत. हा, दोन डोळे अजून एक्स्ट्रा घातल्या. मी आलेला आहे रिक्षाजवळ, काय माहिती रिक्षाने जाणार आहे का नाही, कारण रोहित दादा अजून काय आलेलं नाही आहे. आणि हे आमच्या सदुंबे गावातलं सिद्धेश्वर मंदिर आहे, आमच्या कॉलेजजवळचं महादेवाचं मंदिर आहे मस्त. आता आम्ही थोडासा इथं वेट करतो, दादाची वाट बघतो आणि देन रिक्षाने जातो. नाहीतर मग पायपाय जायला काय नाही, खूप गिचकीच आहे, लई पाणी आज. बघू काय होतं ते, तुम्ही बघा, ब्लॉग कंटिन्यू करा. आमच्या मांडीवर बसले कारण मला बसायला जागाच नव्हती. आणि या साईडला दीपल आणि वैष्णवी बसलेले. आता आम्ही फाट्यावर चाललो जायच, तिथून काय माहिती आम्हाला बस भेटते का नाही. उतरलोय आणि बसची वाट बघायची. आता आम्ही फाट्यावर थांबलोय. हे आमच्या सदुंबे गावाची कमान आहे. इथून आतमध्ये गाव आहे, इथून आतमध्ये आमचं कॉलेज आहे 1.5 किलोमीटरच्या अंतरावर. आणि आता आम्ही एवढ्या डेंजर वातावरणामध्ये इथं बसची वाट बघतोय. काय माहिती जर गाईज इथं पाऊस आला तर लईच वेळ होईल. आज तसं पण जायला ट्रॅफिक होईल कारण पाण्याचं खूप जास्त ट्रॅफिक होतं गाईज इथं. आणि आता आम्ही इथं वेट करतो, बस आल्यावर मी हा ब्लॉग कंटिन्यू करते. मी इथं फाट्यावर वेट करत कुरकुरे खाते.
आहे तुला पण. बिचारा दीपाला डोस द्यावा लागतो मध्ये मध्ये, चुकून काय झालं तर. हे कॅमेरामॅनला देणार होते पण तिचा उपवास आहे आज म्हणून नाही देत. काय म्हणते आता बस कधी येते काय, पाऊस पण येऊ शकतो काय सांगता नाही येत. पाऊस नाही आला पाहिजे आहे का नाही. आला पाहिजे. हे कसलं आहे बे, मला कुठेतरी नेऊन सोडायला बाहेर. अच्छा ठीक आहे. पण दीपल तू काही म्हण, तू लय काढली असत्या त्या माणसाची लय भांडली. बरं झालं मी शूट नाही केलं, शिव्या तर काय काय दिल्या भाई. पण नाही दिला नाही दिल्या. आता इथं ट्रॅफिक होईल पण आपली बस नाही येणार. काही नंतर येते ना. हा ना, कधी येते काय नाही. आपल्याला आहे बसमध्ये. फायनली आम्हाला बस भेटली ना, आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहे गाईज. उतरल्यावर भेटू. त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं, तोंड वगैरे बांधून होता. आता जस्ट मी पार्किंगला आले, आता मी घरी जाते गाईज. हा व्लॉग घरी जाऊन कंटिन्यू करते, थोडं घरी जाऊन फ्रेश वगैरे होते, संध्याकाळी दुकानात येईल तेव्हा कंटिन्यू करेन. इथं आमचं दुकान आहे गाईज, इथं वरती मला दिसतपासून अंजली स्टेशनरी म्हणून. मी जेव्हा दुकान उघडेन तेव्हा हा व्लॉग कंटिन्यू करेन. तोपर्यंतसाठी बाय बाय. तर गाईज मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन मी आता सध्या दुकानामध्ये आलेली आहे. आणि दुकानामध्ये आले, बाहेर खूप जास्त पाऊस होता आहे त्यामुळे मी आतमध्ये बसली आहे. आणि हा व्लॉग मी इथंच एंड करते, कारण क्लिप्स खूप मोठ्या मोठ्या झाल्यावर खूप जास्त बोर होतात आणि तुम्ही बघायला कंटाळा करता ते. सो त्यामुळे मी छोटासाच व्लॉग बनवते, खूप जास्त मोठा नाही बनवत. आणि नेक्स्ट व्लॉग आपला लवकरच येईल, मला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंतसाठी बाय बाय, टेक केअर.